मित्रांनो, प्रत्येक मनुष्यावर त्याच्या सवयींचे नियम लागू होत असतात. म्हणजे तुमच्या सवयीच आहेत की ज्यामुळे तुम्ही गुलाम किंवा स्वतंत्र असतात. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की तुम्ही स्वतंत्र आहात? नक्कीच हो. कारण कोणताही मनुष्य त्याचे जीवन आणि त्याचा कायदा बनवत नाहीत, कारण ते अनंत आहेत. परंतु तो त्या कायद्यांना समजू शकतो आणि त्याचे पालनही करू शकतो. परंतु मनुष्याकडे एवढी शक्ती नाही की तो त्याच्या जीवनाचा कायदा बनवू शकेल. मित्रांनो, मनुष्याने एक पण ब्रह्मांडाचा नियम बनवला नाही. इथे प्रत्येक गोष्टीसाठी महत्वाचे नियम आहेत आणि ते बनवले जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना नष्टही करू शकत नाही. मानवता पण निसर्गाच्या नियमापासूनच बनलेली आहे आणि याला कोणीही बदलू शकत नाही. परंतु मनुष्य त्याच्या सवयी नक्कीच बदलू शकतो. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही निसर्गाला बदलू शकत नाहीत, परंतु तुम्ही निसर्गाच्या नियमानुसार स्वतःला नक्कीच बदलू शकता. कोणताच व्यक्ती गुरुत्वाकर्षणच्या नियमाला बदलू शकत नाही, परंतु सर्वजण स्वतःला त्यानुसार बदलू शकतात. आणि म्हणूनच प्रत्येकाने त्याला इग्नोर न करता त्या नियमांचा आदराने वापर केला पाहिजे. कोणताच व्यक्ती मी त्या नियमांना बदलू शकतो असा विचार करून तो त्याच्या विरुद्ध भिंतीवरून नाही पळू शकत. ते जमिनीवरूनच चालतात आणि त्या नियमांचा स्वीकार पण करतात. ज्याप्रमाणे वैज्ञानिक आणि शोधक हे भौतिक दबावाच्या नियमांचे पालन करून आणि त्याच्या अभ्यासाच्या साहाय्याने त्याचा मास्टर बनतात, त्याचप्रमाणे एक समजदार व्यक्ती आध्यात्मिक शक्ती आणि नियमांचा मास्टर बनू शकतो. जिथे एक वाईट मनुष्य त्याच्या सवयींचा गुलाम आहे, तिथेच एक चांगला मनुष्य त्या सवयींचा दिग्दर्शक आणि मास्टर आहे. मग मित्रांनो, वाईट आणि चांगल्या व्यक्तीमध्ये नक्की कोणता फरक असतो? तर चांगला तो आहे ज्याचे चांगले विचार आणि चांगले कर्म करण्याच्या सवयी आहेत, आणि वाईट तो आहे ज्याचे विचार आणि कर्म वाईट आहेत. परंतु वाईट व्यक्ती हे त्याच्या सवयींना चांगले बनवून चांगला व्यक्ती नक्कीच बनू शकतो. असे करत असताना तो वाईट व्यक्ती नियमांना बदलत नाही, तर तो त्या नियमानुसार स्वतःला बदलतो. मित्रांनो, सवयी म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही नियमित करत राहतात त्याच तुमच्या सवयी बनतात. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही यामध्ये तोच विचार, तेच कार्य आणि तेच अनुभव नियमित करत असतात. आणि तेच जर तुम्ही सतत करत राहिलात की जोपर्यंत ते तुमच्या आतमध्ये रुजत नाहीत आणि ते तुमचा स्वभाव बनत नाहीत, त्यालाच आपण सवय म्हणतो. सर्वच मनुष्य हे त्यांच्या सवयींच्या अधीन असतात, जरी ते चांगले असो किंवा वाईट. हे माहिती झाल्यानंतर चांगला व्यक्ती हा त्याच्या चांगल्या सवयींचा अधीन होतो आणि आनंदाने स्वतंत्रपणे जीवन जगतो. त्याचप्रमाणे जर कोणता व्यक्ती हा वाईट सवयींचा अधीन बनला असेल तर त्याचे पूर्ण जीवन हे दुःखाने भरले जाते. मित्रांनो, मनुष्य हा त्याच्या वाईट सवयींना सोडून कोणत्याच दुसऱ्या गोष्टींमुळे बांधलेला नसतो आणि तो त्या वाईट सवयींपासून स्वतःला नक्की स्वतंत्र करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नक्की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाईट सवयींपासून स्वतंत्र होऊ शकतात. चला तर याचेही उत्तर पाहूया. याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वाईट सवयींना सोडून दिले पाहिजे. जसे की मी हे करू नाही शकत, मी माझ्या वाईट सवयींना सोडू नाही शकत, मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत, मी स्वतःला जिंकू नाही शकत. या सर्व नाहींचे रियालिटीमध्ये अस्तित्वच नाही, ते फक्त आपल्या विचारांमध्येच असतात. मित्रांनो, हे सर्व वाईट विचार आहेत आणि यांना दूर केलेच पाहिजे आणि त्या जागी सकारात्मक विचार केले पाहिजेत. आणि हे तुम्हाला तोपर्यंत करायचे आहे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये या सकारात्मक विचारांचे झाड उगवत नाही. मित्रांनो, तुमच्या सवयीच आहेत ज्या की तुम्हाला बांधून ठेवतात किंवा तुम्हाला स्वतंत्र करतात. त्या सवयी पहिल्यांदा तुमच्या विचारांमध्ये असतात आणि त्यानंतरच ते तुमच्या कृती बनतात. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या विचारांना वाईटापासून चांगले बनवा. तुमच्या कृती आपोआप चांगल्या बनतील. जर तुम्ही वाईट विचारांना सतत करत राहिलात तर ते तुम्हाला अजून बांधून ठेवतील, आणि जर तुम्ही चांगलेच विचार करत राहिलात तर नक्कीच ते तुम्हाला स्वतंत्र करतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की नक्की कशा प्रकारे आपले शरीर हे आपल्या विचारांशी आणि आपल्या मनाशी एकनिष्ठ असते. मित्रांनो, आपले शरीर हे आपल्या मनाचीच प्रतिमा असते आणि त्यावरून आपण आपल्या लपलेल्या विचारांनाही पाहू शकतो. आपले विचार हे आपल्या आतील विचारांचे पालन करत असते आणि भविष्यामध्ये वैज्ञानिक पण हे सांगू शकतील की कशा प्रकारे आपली मानसिकता आपल्या शरीरावर परिणाम करते. एक आजारी मन हे एका आजारी शरीरापेक्षाही जास्त बेकार असते, कारण आजारी मनामुळे शरीर पण आजारी पडते. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही तुमच्या वाईट विचारांना काढून टाकलेच पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणत्याही पदार्थाला खाताना जर असे वाटत असेल
की हे अन्न मला इजा पोचू शकते, तर तेव्हा तुम्ही स्वतःला ते पदार्थ खाण्यापासून थांबवले पाहिजे. परंतु जर मित्रांनो पृथ्वीवरील ती फळं जी की खाल्ली जातात, जेव्हा व्यक्ती भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि खाण्यासाठी अन्न शोधत असतो, तेव्हा जर तुम्ही असा विचार केला की ते अन्न तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या जीवनासाठी घातक आहे, तर हे चुकीचे आहे. कारण यामुळे तुम्ही निसर्गाचा आणि अन्नाचा गैरसमज करून घेत आहात. कारण अन्नाचे एक काम आहे जे की ते तुमच्या शरीराला टिकवून ठेवते आणि त्याचे जतन करते, त्याला नष्ट नाही करत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपले विचार हे आपल्या आर्थिक परिस्थितीला कशा प्रकारे जबाबदार असते. मित्रांनो, खूप साऱ्या महान लोकांनी श्रीमंती सोडून गरिबी स्वीकारली आहे की ज्यामुळे ते त्यांचा उद्देश चांगल्या प्रकारे मिळवू शकतील म्हणून. मग गरिबीला एवढे खराब का बरे समजले जाते? असे का बरे आहे की ज्या गरिबीला महान लोकांनी एका आशीर्वादाप्रमाणे मानले आहे, त्याच गरिबीला लोक चांगले मानत नाहीत? याचे उत्तर एकदम सोपे आहे. एका केसमध्ये गरिबीला मनातील महानताशी जोडले आहे, कारण यामुळे मनातील सर्व वाईटपणा बाहेर निघून जातो आणि तो व्यक्ती सर्वात चांगला आणि सुंदर दिसू लागतो आणि तो श्रीमंतांपेक्षाही जास्त आकर्षक वाटू लागतो. दुसऱ्या केसमध्ये गरिबीला लोक वाईट गोष्टींशी जोडतात, जसे की दारू पिणे, आळशीपणा करणे, खोटे बोलणे आणि क्राईम करणे. मग मित्रांनो, वाईट काय आहे, गरिबी की पाप? याचे उत्तर पाप आहे. मित्रांनो, एक वाईट गोष्टी करणारा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत वाईटच करणार, जरी तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल किंवा या दोन्हींमध्ये असेल. आणि एक बरोबर काम करणारा व्यक्ती बरोबरच करणार, जरीही त्याला कुठेही ठेवले असेल तरी सुद्धा. मित्रांनो, आपल्या फायनान्शियल कंडिशन पासून आनंदी नसणे ही गरिबी नाही. खूप सारे लोक स्वतःला गरीब बोलतात, परंतु त्यांची वार्षिक कमाई लाखांमध्ये असते. ते इमॅजिन करतात की ते गरीब आहेत, परंतु त्यांची खरी अडचण लालच असते. ते गरिबीपासून दुःखी नसतात, तर ते श्रीमंतीच्या लालसेमुळे दुःखी असतात. मित्रांनो, गरिबी ही पर्समध्ये नसून जास्त तर तुमच्या डोक्यामध्ये असते. जोपर्यंत तुम्ही जास्त पैशांची लालसा कराल, तोपर्यंत तुम्ही स्वतःला गरीब म्हणाल आणि या भावनेमुळेच तुम्ही खरे गरीब असतात. दुसरीकडे पाहिले तर जे लोक घाण राहतात, त्यांच्या बरोबर एक अडचण असते की ते त्या स्थितीमध्येही समाधानी असतात. मित्रांनो, घाण आणि अस्वच्छ परिसरात राहणे आणि त्याच्याशी समाधानी असणे हे खरंच बरोबर नाही. जर आपण त्या लोकांना स्वच्छ परिसरात राहण्याचे महत्त्व सांगितले, तर ते आपोआप त्यावर काम करायला चालू करतील. मित्रांनो, मनुष्याला ज्या राज्यावर राज्य करण्यासाठी पाठवले आहे ते म्हणजे स्वतःचे मन आणि जीवन. परंतु हे राज्य सुद्धा ब्रह्मांडापासून वेगळे नाही. ते पूर्ण मानवता आणि पूर्ण निसर्गाशी जुळलेले आहे. आज जास्त तर लोक चुकीच्या विचारांच्या मातीमध्ये दबलेले आहेत आणि त्यातून बाहेर निघणे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे. मूर्ख लोकांना वाटते की सर्वच गोष्टींमध्ये पूर्णत्व मिळवले जाऊ शकते आणि ते आनंदाला बाहेरील गोष्टींना बदलून त्यामध्ये शोधतात. मित्रांनो, बाहेरील गोष्टींमध्ये बदलाव करून कधीच परमनंट खुशी मिळत नाही. समजदार लोकांना समजते की ते रिअल मास्टर तोपर्यंत नाहीत जोपर्यंत ते स्वतःला जिंकत नाहीत. ते लोक बाहेरील गोष्टींना बदलून त्यामध्ये खुशी शोधत नाहीत, परंतु त्यांना देवाच्या शक्तीमधूनही आनंद मिळतो. मित्रांनो, मनुष्याचे आध्यात्मिक सर्वस्व हे एक साम्राज्य आहे. यामध्ये निसर्गाने सर्व मानसिक बळ एकत्रित केलेले आहे. खूप वेळापर्यंत एक व्यक्ती विचार करत राहतो की तो बाहेरील शक्तींचा गुलाम आहे, परंतु एक असाही दिवस येतो की जेव्हा त्याचे आध्यात्मिक डोळे उघडले जातात आणि तेव्हा तो बघतो की ज्या गोष्टींचा तो एवढे दिवस गुलाम होता ते दुसरे कोणी नसून त्याचेच अशुद्ध स्वरूप होते. जेव्हाही तो अशा प्रकारे जागा होतो, तेव्हा तो आध्यात्मिक सिंहासनाच्या दिशेने जात राहतो आणि आता तो व्यक्ती त्याच्या इच्छा आणि पॅशनचा गुलाम नाही राहत, तर तो आता त्याच्यावर राज्य करू लागतो. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही अशा प्रकारे जागे होऊन तुम्हीही आध्यात्मिकताचा अधिकार मिळवण्याच्या दिशेने जाऊ शकता, जिथे की दुर्लक्षता, अंधार आणि मानसिक त्रास पूर्णपणे दूर होतो आणि तुम्ही खरे काय आहे ते माहिती करून घेऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.